आशययुक्त अध्यापन पद्धती मराठी या विषयातील दुसऱ्या युनिटचा 5वा भाग म्हणजेच 2.5 भाषा अभ्यासक्रमाची सर्वसामान्य उद्दिष्टे असा आहे. तर ही उद्दिष्टे जी आहे तर ही सर्वसामान्य आहे, म्हणजेच एकंदरीत संपूर्ण अभ्यासक्रमामधनं आपल्याला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांना प्राप्त करून द्यावयाच्या आहे, तर यासाठीची ही उद्दिष्टे आहेत. तर ही आपल्याला याप्रमाणे सांगता येईल. भाषिक उद्दिष्टे आहे ही. तर सर्वात पहिलं सांगितलेलं आहे की विशिष्ट कालावधीत लक्षपूर्वक श्रवण करणे व जे श्रवण केले आहे त्याचे योग्य आकलन होणे. म्हणजे या उद्दिष्टामध्ये काय सांगितलेलं आहे की विशिष्ट कालावधीमध्ये लक्षपूर्वक श्रवण करणे, म्हणजे विद्यार्थी जो काही आहे किंवा जे काही बालक आहे हे लहान असतं, ते जोपर्यंत चांगलं श्रवण करणार नाही तोपर्यंत त्याचे पुढचे जे काही कौशल्य आहे भाषिक कौशल्य तर ते विकसित होत नाही. म्हणून सर्वात महत्त्वाचं कौशल्य इथे श्रवण कौशल्य आहे आणि म्हणून त्याने ते लक्षपूर्वक श्रवण करणं गरजेचं आहे. आणि केवळ श्रवण करून इथे पुरेसं नाही आहे, तर पुढे म्हटलेलं आहे की जे श्रवण केलेलं आहे त्याचं त्याला योग्य आकलन होणं गरजेचं आहे. छोट्या मुलाचं जर आपण उदाहरण घेतलं की जे अजून शाळेतसुद्धा गेलेलं नाही, त्याला त्याची मम्मी सांगते किंवा त्याची आई त्याला सांगते की दादा तू हे घेऊन ये. हे म्हणजे काय, तर त्याला जर सांगितलं की तिथे समोर झाडू ठेवला आहे तो झाडू आणून दे, तर हा जो काही हे छोटं बाळ जे असतं जे काही ते 2-2.5 वर्षाचं असेल किंवा 1.5-2 वर्षाचं असेल तर तो बरोबर ते झाडूच त्या ठिकाणी त्याच्या आईला आणून देतो. म्हणजे काय की त्याने श्रवण काय केलं की त्याच्या आईला झाडू हवा आहे आणि त्याप्रमाणे त्याने तो जो झाडू असेल तर तो आणून दिला. म्हणजेच काय, तर श्रवण त्याने व्यवस्थित केलं, लक्षपूर्वक केलं. आणि नुसतं लक्षपूर्वक केलं नाही तर त्याला काय समजलं, आकलन म्हणजे काय की त्याने जे ऐकलेलं आहे त्याला समजलं पाहिजे. अशा स्वरूपाचं हे पहिलं उद्दिष्ट या ठिकाणी आहे. दुसरं उद्दिष्ट सांगितलं की विविध प्रसंगात आत्मविश्वासपूर्वक बोलता येणं, संवाद साधता येणं, तसेच प्रसंगानुरूप योग्य भाषेचा वापर करता येणं. शाळेतली आपली जी काही मुलं आहे तर ही भाषा विषय शिकून आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण 3 भाषा वापरतो, परंतु या ठिकाणी आपण मराठी भाषा ही प्रथम भाषा म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत असतो. आणि या मराठी भाषेच्या दृष्टिकोनातनं त्याला मराठीमधून आत्मविश्वासपूर्वक बोलता येणं गरजेचं आहे. मग हे आत्मविश्वासपूर्वक तो बोलत असताना त्याला विशिष्ट प्रकारचा किंवा अतिशय उत्तम प्रकारचा संवाद देखील साधता आला पाहिजे. मग संवाद साधणं म्हणजे काय की एक समजा ग्रुप असेल, एक 5-6 जणांचा असेल किंवा 2 जणांचाही असला हरकत नाही, तर या दोघांमधलं जे काही संभाषण आहे तर ते समोरचा काय बोलतो आहे ते लक्षपूर्वक ऐकून त्याचं त्याला उत्तर पण देता आलं पाहिजे. आणि हे सगळं आत्मविश्वासपूर्वक होणं गरजेचं आहे. तसंच इथे पुढे म्हटलेलं आहे की त्याला योग्य भाषेचा वापर करता आला पाहिजे. मग प्रसंगानुरूप भाषेचा योग्य या ठिकाणी वापर करता आला पाहिजे असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी जर विनोद चालला असेल तर त्या विनोदी शैलीमध्ये त्याला तसं बोलताही आलं पाहिजे. जसा प्रसंग असेल त्यानुसार त्याला त्या भाषेचा म्हणजेच मराठी भाषेचा योग्य वापर करता आला पाहिजे. हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढे म्हटले की योग्य उच्चारण, त्याच्यानंतर स्वराघात किंवा मग आणखी पुढे म्हटलेलं आहे आशयानुरूप आवाजातील चढउतार, विराम यांचा मेळ साधून न अडखळता योग्य गतीने त्याला प्रकट वाचन करता आलं पाहिजे. म्हणजे तो जे काही वाचणार आहे पुस्तकातलं धडा असेल, कविता असेल, तर त्याचं वाचन त्याला योग्य असं झालं पाहिजे किंवा त्याला योग्य वाचता आलं पाहिजे. हे पुढचं भाषिक कौशल्य, जसं आपण मागे म्हटलं होतं की त्याला चांगलं श्रवण करता आलं पाहिजे, तसं ते वाचन करणं हे सुद्धा काय, तर हे प्रकट स्वरूपाचं एक कौशल्य आहे. तर हे त्याला योग्य रीतीने आलं पाहिजे. मग आता एखादी धडा असेल तर या धड्यामध्ये काय काय असतं, तर आपल्याला माहिती की काही संवाद असतात. मग या संवादामध्ये कुठे थांबणं गरजेचं आहे किंवा मग एखादी म्हातारी व्यक्तीचा बोलत असेल, मग असा काही उल्लेख असेल तर मग त्याला तशा स्वरूपामध्ये त्याचा आवाज मृदू करता आला पाहिजे किंवा विरामचिन्हांचा वापर त्याला करता आला पाहिजे. कुठे थांबलं पाहिजे, कुठे पटकन बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी या वाचनामध्ये येतात. तर अशा स्वरूपाचं त्याला सुंदर वाचन करता आलं पाहिजे.
हे सुद्धा एक सर्वसामान्य उद्दिष्ट मराठी भाषेचं आहे. त्यानंतर चौथं उद्दिष्ट सांगितलेलं आहे की योग्य रीतीने मूक वाचन करता येणे व जे वाचले त्याचे नीट आकलन होणे. आता मूक वाचन म्हणजे काय, तर मनातल्या मनात वाचन करणं. तर हे जे काही मनातल्या मनात वाचन आहे तर ते त्याला योग्य प्रकारे करता आलं पाहिजे. आता मनात आपण वाचतोय, मग ते योग्य प्रकारे कसं, तर ते वाचत असताना त्याचं कॉन्सन्ट्रेशन तर त्या ठिकाणी असलंच पाहिजे. प्रत्येक ओळ त्याने काळजीपूर्वक मनात वाचणं गरजेचं आहे आणि जे वाचलं आहे ते त्याला नीट समजलं पाहिजे. तर हे सुद्धा एक उद्दिष्ट आपल्या या मराठी अध्यापनाचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. 5व्या उद्दिष्टामध्ये म्हटलेलं आहे की ज्ञान व मनोरंजनासाठी अवांतर वाचनाची आवड निर्माण होणे. आपल्याला मराठी अध्यापनातनं विद्यार्थ्याला अवांतर वाचनाची देखील आवड निर्माण करायची आहे. अवांतर वाचन म्हणजे काय, की आपल्या पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्तचं, मग ते साधं वर्तमानपत्र असलं तरी ते अवांतर वाचन आहे. मग त्याला काही विविध प्रकारचे छोटी छोटी पुस्तकं असतील, कॉमिक्स असतील, तर ती त्याला वाचण्याची आवड आपल्याला निर्माण करायची. मग हळूहळू त्याच्याकडे कादंबऱ्या किंवा मग इतर त्याला ज्या भागामध्ये आवड आहे तर त्याची पुस्तकं त्याला वाचण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करायचं आहे. त्यानंतर 6व्या क्रमांकाचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे. 5व्या क्रमांकाचं आपण बघितलं की अवांतर वाचनाची त्याला आवड असली पाहिजे. तसंच 6व्या क्रमांकाच्या उद्दिष्टामध्ये म्हटलं आहे की त्याचं अक्षर देखील सुवाच्य आणि वळणदार असलं पाहिजे. तर सुवाच्य याचा अर्थ ते वाचनीय असलं पाहिजे. ते कोणीही बघितलं तर ते त्या व्यक्तीला वाचता आलं पाहिजे. तर अशा रीतीने ते सुवाच्य असलं पाहिजे, चांगल्या प्रकारे वाचता येणं. आणि दुसरं म्हणजे वळणदार म्हटलेलं आहे, म्हणजे सुबक, अतिशय सुंदर स्वरूपामध्ये त्याचं अक्षर असलं पाहिजे. तर अशा अक्षरामध्ये त्याला लिहिता आलं पाहिजे. 7व्या क्रमांकाच्या उद्दिष्टामध्ये विरामचिन्हांचा वापर करून व लेखनाच्या नियमानुसार नीटनेटके लेखन त्याला करता आले पाहिजे. 6व्या उद्दिष्टामध्ये म्हटलं आहे की अक्षर त्याचं सुंदर असलं पाहिजे. आणि 7व्या क्रमांकाच्या उद्दिष्टामध्ये मात्र असं म्हटलं आहे की त्याला विरामचिन्हांचा वापर करून आणि लेखनाच्या नियमानुसार त्याला नीटनेटके लेखन करता आले पाहिजे. आता लेखनाचे कोणते नियम, तर आपल्याला शुद्ध लेखनाचे नियम इथे लक्षात येतात. शुद्ध लेखनाचे जे नियम आहे तर ते त्याचे झाले पाहिजे आणि त्यानुसार त्याला लिहिता आले पाहिजे. ऱ्हस्व असेल, दीर्घ असेल, कोणता उकार आपल्याला द्यायचा आहे, कोणती विलांटी द्यायची आहे, किंवा मग जोडाक्षर असतील, ह्या सगळ्यांचं ज्ञान त्याला होणं गरजेचं आहे. तर हे आपल्या मराठी अध्यापनाचं उद्दिष्ट आहे. 8व्या क्रमांकाच्या उद्दिष्टामध्ये आपले विचार, अनुभव, भावना, कल्पना या सर्वांचा जे काही परिणामकारक रीतीने त्याला व्यक्त करण्यासाठी आवश्यक असे लेखन साहित्य असणं गरजेचं आहे किंवा ते प्राप्त होणे, हे उद्दिष्ट सांगितलं आहे. की आपला जो विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्याला त्याचे स्वतःचे जे काही विचार असतील तर ते विचार, अनुभव, भावना किंवा त्याला सुचलेल्या काही कल्पना तर ह्या त्याला व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजे. म्हणजेच काय, तर तसं लेखन कौशल्य आपल्याला त्याला प्राप्त करून द्यायचं आहे. विद्यार्थ्याने एखादी प्रसंग बघितला आहे, जसा अपघात असेल किंवा मग आणखी रेल्वे स्टेशनवरती बघितलेला एखादी प्रसंग असेल, तो त्याला अगदी व्यवस्थितरित्या तिथे लिहिता आला पाहिजे, अशा स्वरूपाचं हे उद्दिष्ट आहे. पुढे म्हटलेलं आहे 9व्या उद्दिष्टामध्ये की भाषा विषयासह विविध विषयांच्या अध्ययनासाठी शब्दसंग्रह विकसित होणे. सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. या विद्यार्थ्यांचं जे काही भाषा कौशल्य आहे हे विकसित करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा शब्दसंग्रह जो आहे हा विकसित झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे. शब्दसंग्रह जितका समृद्ध असेल तितकं त्याला योग्य प्रकारे बोलता येईल, योग्य प्रकारे लिहिता येईल आणि म्हणूनच त्याचं वाचन हे महत्त्वाचं आहे. शब्दसंग्रहासाठी वाचन त्याला भरपूर करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याच्याकडे शब्दांचा संग्रह खूप मोठ्या प्रमाणात असेल. 10व्या क्रमांकाच्या उद्दिष्टामध्ये भाषेची जडणघडण त्याला समजली पाहिजे.
11व्या उद्दिष्टामध्ये म्हटलं आहे की विविध साहित्य प्रकारांचा आस्वाद घेण्याची क्षमता विकसित करायची आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितलं, मागच्या व्हिडिओमध्ये किंवा 2.4च्या भागामध्ये, की रसग्रहणाची काही उद्दिष्टे आपण बघितलेली होती. तर यामध्ये आस्वाद घेण्याची जी काही क्षमता आहे तर ती विकसित करता आली पाहिजे. तर कोणत्याही प्रकारचं जे काही साहित्य आहे तर ते वाचत असताना त्यामध्ये दिलेली जी काही सौंदर्यदृष्टी आहे किंवा रसास्वाद आहे तर हा सुद्धा घेता आला पाहिजे. नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही, तर त्यामधनं मिळणारा जो आनंद आहे तो कसा घ्यायचा, तर त्याचं देखील ज्ञान या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. आणि 12व्या क्रमांकाचं उद्दिष्ट म्हटलं आहे की छापील साहित्याबरोबरच रंगभूमी, चित्रपट, रेडिओ, टी व्ही, संगणक किंवा मग इतर आणखी काही दृकश्राव्य माध्यमं असतील तर त्या सगळ्यांच्याद्वारे भाषिक अनुभव समृद्ध होणे. आपण आपला जो विद्यार्थी आहे त्याच्यासमोर अशा स्वरूपाच्या कोणत्याही माध्यमातून जो काही अनुभव आलेला असेल तर तो त्याला सहजगत्या आकलन व्हावा, या अशा स्वरूपाची त्याची भाषा इथे समृद्ध करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरचं पुढचं 13व्या क्रमांकाचं उद्दिष्ट आहे 10 गाभा घटक, विशेषतः पर्यावरण विषयक जनजागृती आणि नैतिक मूल्यांची जोपासना होणे. तर मराठी भाषेमधनं जे काही विविध प्रकारचे गाभा घटक आलेले आहेत आणि विशेष करून पर्यावरणाच्या संदर्भातले, तर ते त्याचे समृद्ध होणं किंवा त्याच्यामध्ये ते रुजणं गरजेचं आहे. हे आपल्या मराठी अध्यापनाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर 14व्या क्रमांकाचं उद्दिष्ट आहे की बोली भाषांबाबत आपुलकीची भावना निर्माण होणे. म्हणजे मराठी भाषा तर ही आपली प्रमाण भाषा आहे, पण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या बोली आहेत, बोलीभाषा आहेत, तर त्याबद्दलसुद्धा आपुलकीची भावना निर्माण होणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती की जे मोठे वर्ग आहेत, साधारण 9वी-10वीचे वर्ग जे आहेत त्यामध्ये बोलीभाषेचे काही उतारे दिलेले आहेत. तर ते आणण्यामागचं कारण हेच आहे की या विद्यार्थ्याला आपल्या ज्या काही बोलीभाषा आहेत तर त्याविषयी आत्मीयता निर्माण होणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं म्हणजे असं होतं की चांगली सुंदरशी अशी काहीतरी मित्रमैत्रिणी सगळे जमलेले आहेत आणि त्यामध्ये जर एखादी विद्यार्थी अहिराणी बोलला तर ते थोडंसं ते गावंढळ किंवा गावाकडचा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर बोलीभाषा जी आहे तर उलट तीसुद्धा आपल्याला इथे समृद्ध करायची, वृद्धिंगत करायची आहे. आणि म्हणून बोलीभाषेबद्दलचा आदर जो आहे तर हा आदर निर्माण होण्यासाठी अशा स्वरूपाचं काही आशय या मराठीमध्ये येणं गरजेचं आहे, अभ्यासक्रमामध्ये आणणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे की मातृभाषेच्या अभ्यासातून उत्तम अभिरुची व सौंदर्यदृष्टी विकसित होणे. आवड आणि सौंदर्यदृष्टी ही मातृभाषेच्या अभ्यासातून निर्माण व्हावी असं इथे म्हटलं आहे. 16व्या उद्दिष्टामध्ये मातृभाषा तसेच इतर विषयांच्या अध्ययनासाठी उपयुक्त अशी भाषिक कौशल्ये विकसित होणे. मग आता इतर विषयांचा इथे उल्लेख केलेला आहे, तर मग ही इतर विषयांचा उल्लेख का आहे? कारण आपण मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये समाजशास्त्र असेल किंवा मग काही ठिकाणी जे सेमी वर्ग नसेल, सेमी इंग्लिशचे वर्ग नसतील, ते विज्ञान आहे, गणित आहे, हे सगळे जे काही इतर विषय आहे तर त्यांचं जे अभ्यास आहे तर तो मराठी भाषेमधून झालेला असतो किंवा त्याचं माध्यम मराठी असल्याने त्याला योग्य लिहिता आणि वाचता येणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे कौशल्य किंवा हा जो काही भाग आहे हा इथे मराठीच्या अध्यापनातनं पूर्ण होणं गरजेचं आहे. 17व्या क्रमांकाचं उद्दिष्ट असं म्हटलं आहे की सर्जनशील अभिवृत्तीचा विकास होणे. सर्जनशील अभिवृत्ती म्हणजे नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातनं विद्यार्थ्यांनी वाटचाल करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हा विकास त्यांचा मराठी भाषेच्या अध्यापनातनं, अभ्यासातनं होणं गरजेचं आहे. पुढे म्हटलेलं आहे 18व्या क्रमांकाच्या उद्दिष्टामध्ये की भाषेच्या माध्यमातून विचारांचा विकास होणे. खूप महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. अगदी 2-4 शब्दांमध्ये या पुस्तकामध्ये मांडलं आहे. हे जागृती पवार यांचं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की भाषेच्या माध्यमातून विचारांचा विकास होणे.
आपण भावी नागरिक घडवत आहोत आणि म्हणून या भावी नागरिकांचे जे काही विचार आहे तर हे भाषेच्या माध्यमातून विकसित होतात. म्हणून मराठी भाषेमधून त्यांचे जे काही सुविचार असतील किंवा मग आणखी पाठामधनं आलेल्या चांगल्या गोष्टी असतील तर ते त्यांच्या विचारांवरती बिंबणारे असतात. ते कायमस्वरूपी कोरले जातात आणि जसे विचार असतील तसेच त्यांचे आचार म्हणजे वर्तन असते. या दृष्टिकोनातनं हे उद्दिष्ट खूप महत्त्वाचं आहे. 19व्या क्रमांकाच्या उद्दिष्टामध्ये म्हटलं आहे की भाषेच्या माध्यमातून आपल्या भाषिक सांस्कृतिक वारशाची जाणीव व जोपासना होणे. तर इथे क्वेश्चन मार्क हे चुकून आलेलं दिसतं आहे. तर यामध्ये म्हणजे जी काही आपली भाषा आहे किंवा मराठीचा अभ्यास आहे मराठी भाषेचा, तर या अभ्यासातनं आपली जी काही भाषिक वारसा आहे किंवा सांस्कृतिक वारसा आहे तर याची जाणीव आणि जोपासना होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की आपल्या मराठी विषयामध्ये बरेचसे असे प्रसंग आहेत किंवा बरेचसे उतारे जे आलेले आहेत तर ते संस्कृती जपणारे आहेत किंवा संस्कृतीचं दर्शन घडविणारे आहेत आणि यामधूनच ह्या वारशाचं जे काही देवाणघेवाण आहे तर ती अशा स्वरूपाची होते किंवा हा वारसा पुढच्या पिढीला अशा स्वरूपात जोपासला जातो. 20व्या क्रमांकाचं उद्दिष्ट म्हटलं आहे भाषा व साहित्याच्या अभ्यासातून व्यक्तिमत्व विकसित होणे. मराठी भाषेच्या अध्यापनातनं किंवा मराठी भाषेच्या अभ्यासामधून विद्यार्थ्याचं जे काही व्यक्तिमत्व आहे तर ते विकसित कसं करता येईल हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी मांडलेलं आहे. तर एकंदरीत या म्हणजे 20 उद्दिष्टांमधनं आपल्याला मराठीचा अभ्यास का करायचा आहे किंवा मराठीच्या अध्यापनातनं कोणकोणती उद्दिष्टे ही आपल्याला साध्य करायची आहे याची थोडीशी कल्पना या ठिकाणी आलेली आहे.